तात्या इकडे या, इकडे या. तू काय आला रे इकडे? अहो तात्या, घरी बसून बसून पण कंटाळा आलाय. मला थोडंफार शिकवा ना शेतातलं काम. बस जरा बस. काही येडा वेडा झाला का काही? चांगला अभ्यास करा, अधिकारी व्हा, चांगला आयुष्य आरामात जीवन खुळखुळ डोक्यात घातलं. काय हो तात्या, डॉक्टरांना वाटतं डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर व्हावं, वकिलांना वाटतं वकिलाचा मुलगा वकील व्हावं, आणि पोलिसांना सुद्धा वाटतं की त्यांचा मुलगा पोलीस व्हावं. पण शेतकऱ्यांना का वाटत नाही की त्यांचा मुलगा शेतकरी व्हावं? अरे हे बघ, डॉक्टर, शिक्षक, पोलीस हे शेवटी नोकरच आहेत जनतेची. ते पण नोकरी करतात, पण त्यांना किंमत राजासारखी असते. शेतकऱ्याला नुसतं राजा म्हटलं जातं, बळीराजा म्हटलं जातं. जेव्हा शेतकरी आपला माल बाजारात घेऊन जातो तेव्हा त्याला भीक मागावी लागते आपल्या मालाची, आपल्या भावाची. कोणत्या शेतकऱ्याला असं वाटतं आपल्या पोरांना अशी भीक मागावं? हो तात्या, बरोबर आहे तुमचं. ह्या बळीराजाची अवस्था आहे तमाशातल्या राजासारखी. तू स्टेजवर राजा असतो, पण स्टेज सोडून पिढीला माग. हो तात्या, हे शब्द तुमचे मला मनाला लागले. मी इथून पुढे चांगला अभ्यास करीन आणि चांगली नोकरी मिळेल.